नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे प्रवीण आणि तुम्ही पाहत आहात स्टोरी टेलिंग मराठी. चला तर मग आजची कथा सुरू करूया. आजच्या कथेचे नाव आहे सीसीटीव्ही मधले भूत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जे दिसलं ते पाहून सगळे थक्क झाले, कारण त्या फुटेजमध्ये काहीतरी विचित्र होतं. एका सोसायटीमध्ये सतत चोरी होत होती, पण चोर कधीच पकडला जात नव्हता. दरवाजे लॉक, खिडक्या बंद, तरीही वस्तू गायब. शेवटी सोसायटीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले. पहिल्या 2 दिवसात काहीच दिसलं नाही, पण तिसऱ्या दिवशी रात्री 2 वाजता एका फ्लॅटचा दरवाजा हळूच उघडला, पण कुणीही दिसत नव्हतं. दरवाजा आपोआप उघडला आणि आत काहीतरी हलत होतं. दुसऱ्या दिवशी त्या घरातून पैसे गायब झाले. सोसायटीमध्ये घबराट पसरली. हे भूत आहे का? कोणी इनविजिबल आहे का? त्याच सोसायटीमध्ये एक मुलगा होता, करण. त्याला टेक्नॉलॉजीमध्ये खूप इंटरेस्ट होता. त्याने सीसीटीव्ही फुटेज बारकाईने पाहिले आणि त्याला एक छोटासा डिटेल दिसला. दरवाजा उघडताना हँडल हलत होतं, पण सावली दिसत नव्हती. करणला संशय आला. तो त्या फ्लॅटमध्ये गेला. सगळं नॉर्मल दिसत होतं, पण त्याने फ्लोअरवर लक्ष दिलं. हलकेच फुटप्रिंट दिसत होते, पण फक्त धुळीत. करण हसला आणि म्हणाला, हा भूत नाही, हा खूप स्मार्ट चोर आहे. सगळे चकित झाले. करण म्हणाला, तो ट्रान्सपरंट प्लास्टिक सूट घालतोय, त्यामुळे कॅमेऱ्यात दिसत नाही, आणि ग्लोव्ज घालून चोरी करतोय. पुढच्या रात्री सगळे तयार होते. सीसीटीव्ही चालू. रात्री 2 वाजता पुन्हा दरवाजा उघडला, पण यावेळी लाईट्स ऑन आणि समोर एक माणूस प्लास्टिक सूट मध्ये उभा होता. तो रंगे हात पकडला गेला. कधी कधी जे दिसत नाही ते भूत नसतं, पण कोणाचा तरी हुशार प्लॅन असतो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा. अशाच भन्नाट कथा पाहण्यासाठी स्टोरी टेलिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया पुढच्या कथेत.